न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मालेगाव येथे संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न। मालेगाव माननीय श्री दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण यांच्या प्रेरणेने गट साधन केंद्र मालेगाव येथे संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन माननीय गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील व गटसमन्वयक श्री विशाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सदर उपक्रमांतर्गत मालेगाव तालुक्यातील 50 जिल्हा परिषद शाळांना संपर्क फाउंडेशन मार्फत संपर्क टीव्ही डिव्हाइस व LED टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या डिव्हाइसच्या माध्यमातून इयत्ता 1 ते 5वी पर्यंत गणित व इंग्रजी या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम ॲनिमेटेड व्हिडिओज उपयुक्त शैक्षणिक साधने व विविध डिजिटल संसाधनांसह उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, समजण्यास सोपे व मनोरंजक डिजिटल शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे। या प्रशिक्षणात भूषण नाईकर जिल्हा समन्वयक नाशिक व प्राची मेटकर जिल्हा समन्वयक ठाणे यांनी प्रशिक्षक म्हणून शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले। प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षक संतोष अहिला भांड, योगेश दगडू कोठावदे, दीपाली रतन गढरी, साबिहा नसरीन अहमद, स्वाती प्रकाश थोरात, रुपाली खामकर व ज्योत्सना देशमुख उपस्थित होते। अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी विषयानुसार योग्य क्रमाने शिकवण्याच्या पद्धती, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे तंत्र याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली। प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। संपर्क टीव्ही डिव्हाइसच्या उपलब्धतेमुळे अध्यापनात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊन शिकवणे अधिक सोपे, आकर्षक व कमी ताणाचे होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। इंडिया न्यूज 28 साठी लक्ष्मण चौरे, नाशिक जिल्हा हेड। प्रशिक्षणाला आपली सुरुवात झाली। एक या निमित्तानं संपर्क फाउंडेशन च्या वतीनं आपल्याकडे प्राचीताई, अभिजित दादा आणि आपले भूषण नाईकर सर एकदम उत्कृष्ट उपक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊन आला। तुमच्या वतीनं काही दिवसापूर्वी आमच्याकडे टीव्ही देखील मिळाला। आता हे जे किट देत आहेत, या किटच्या रूपानं आम्हाला विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रवाहाला खरी गती देण्यासाठी उत्कृष्ट असं साधन आम्हाला या निमित्तानं मिळालेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये एक मनोरंजकता, त्यांना शिकण्याची गती वाढावी। विद्यार्थी हा तळागाळातला पूर्ण असा विखुरलेल्या समाजातला असतो। त्या परिस्थितीमधून तो आपल्याकडे येतो, त्याला नाविन्यपूर्वक काहीतरी मिळावं, त्याच्यामध्ये सर्जनशीलता निर्माण व्हावी, हा हेतू याच्यामध्ये नक्कीच आहे। एक तब्बल 3 तास प्राची मॅडमांनी अगदी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आणि कसं चालू करावं, कसं बंद करावं। आणि सर याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला जे पण आम्ही साहित्य घेतलेलो, या साहित्यामधून असलेल्या साहित्याची उपयोगिता हे याच्यामध्ये फीडबॅक असल्या कारणानं नक्कीच या साधनाचा परिणामकारकरित्या उपयोग होईल हे या ठिकाणी मी नक्कीच सांगतो। या ठिकाणी आम्ही विविध शाळांमधून आलेलो, तुमच्या या माध्यमाचं नक्कीच या ठिकाणी गौरवोद्गार मालेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निश्चित करतो। एक सुंदर असं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पुन्हा आणखी शाळेवर गेल्यानंतर या प्रक्रियेमध्ये काही आम्हाला गुंतागुंतीच्या काही अडचणी आल्या तर ते देखील तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की केव्हाही कॉल करा, आम्ही तुम्हाला मदतीसाठी तयार आहोत। आलेल्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी मालेगाव तालुक्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपला हा प्रोग्राम विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने व गुणवत्तापूर्ण विकासाच्या दृष्टीने नक्कीच फलदायी राहील ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो। इथं थांबतो। जय हिंद।